सोशल मीडिया तर्फे यांनी मुरलीधर अण्णांना येण्याचं आव्हान केलं होतं. पण काय झालं मग अण्णा आले का नाही कधी? नाही, आता मला त्याविषयी बघा, आज पण तो चालू येणार नाही येणार येणार ते येणार होते. मला माहिती नाही त्याचा नेमकी अडचण काय किंवा काय 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 झालं. कारण पोलीस स्टाफ पण आला होता इथं, बरेच लोक होती इथं, आणि मी त्यांना विनंती पण केली त्यांना आम्ही की सार्वजनिक पण आवाहन केलं फेसबुक मार्फत, जर तुमचा जर ह्याच्यात समावेश नाहीये तुमचा, तर तुम्ही येऊन इथं. कारण काय झालं की खूप त्यांचं नाव येतं सगळीकडे आणि संशयाचं वोट त्यांच्याकडे जाणीवपूर्वक सगळं म्हणतात की नाही नाही याच्यामध्ये अण्णांचा रोल आहे, बाकीची गोष्टी, कारण ते इथे येऊन गेले कुकली सोबत बऱ्याच गोष्टी त्याला, त्यामुळे ते सगळं. पण आता कसं आहे, जर त्यांचा जर रोल नसेल तर त्यांनी सरळ इथं यावं. आमची आचार्य श्री गुरु महाराज आहे इथं, त्यांनी ही गोष्ट इथं येऊन त्यांनी सांगावं. आणि एक लोकप्रतिनिधी, एक केंद्राचे मंत्री, जनतेचे नेते, आणि आज इथं पुण्यातले एक महत्वाचे घटक, तर आज जैन समाजामध्ये जो उद्योग आहे, तर त्यांनी इथं मार्गदर्शन करावं, या पूर्ण आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व करावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे कॉर्पोरेशन मधले जे अधिकाऱ्यांनी घोटाळे केले, अण्णांचे कान पकडावे. तुम्ही प्लास केलेच कसे? प्रामुख्याने यांचं म्हणणं असं आहे की जर अण्णा ह्यात काहीच इन्व्हॉल्व नसतील ना, तर अण्णांनी आमच्यासाठी लढावं. पण त्यांनी फेसबुक थ्रू वगैरे आव्हान केलं होतं अण्णांना की अण्णा तुम्ही या, आम्हाला तुमच्या बरोबर चर्चा करायची. पण अशा गोष्टी घडल्या नाहीत. अजून त्यांचे प्रयत्न आम्हाला अपेक्षा आहे, त्यांच्या काही अडचणी असू शकतात, काही किंतु बोलतो असेल, मात्र आम्हाला अजून अपेक्षा आहे की उद्यापर्यंत अण्णा येतील आणि काहीतरी त्यामध्ये ते भूमिका घेतील. कारण बघा, आता स्थिती अशी आहे ना की त्यांना भूमिका घ्यावी लागेल, अण्णांना भूमिका घ्यावाच लागेल. का माझा रोल आहे किंवा नाही, ते जर म्हणताय की माझा रोल नाहीये, तर मग तुम्ही येऊन इथं आमच्या आंदोलन दखल घेत नाही. तुम्ही इथं आलेच नाही, कोणीच येत नाही, अण्णाच नाही, कोणीच आलं नाही इथं.